या दुकानात एका महिलेने बनावट दागिने गहाण ठेवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केलाय। हा प्रकार मालकांच्या लक्षात आल्यावर तिची अडवणूक केली असता त्यांची दिशाभूल करत तिने तेथून पळ काढलाय। रिद्धी ज्वेलर्स मध्ये दुपारच्या सुमारास कानातील रिंगा व अंगठी घेऊन एक महिला आली। या महिलेने आपले नाव तारा यादव सांगून वस्तू गहाण ठेवून 13,000 रुपये देण्याची मागणी केली। यावेळी सदर महिलेचा संशय आल्याने ज्वेलर्स मालक प्रवीण सोनी यांनी दागिने स्वरूपातील वस्तूंची तपासणी केली। त्यांना सदर दागिने बनावट असल्याचे आढळले। त्यांनी यावेळी महिलेकडे ओळखपत्राची मागणी केली असता तिने घाबरत आधार कार्ड दाखवले। यावेळी आधार कार्डावर सरस्वती असे नाव असल्याने प्रथम तारा यादव असे नाव सांगितलेली ही महिला घाबरली। यावेळी दुकान मालक सोनी यांनी चौकशी केली असता दागिने खोटे आहेत आणि ही महिला खोटे सांगत असल्याचे लक्षात आले। सदर महिलेला आपण गोचित सापडल्याचे लक्षात येताच ती सावध झाली आणि तिने तेथून पळ काढला। संवाद मराठीसाठी राकेश खराडे, रसायनी। अलिबाग तालुक्यातील देहेन येथील शिवज्योत मित्र मंडळाच्या वतीने कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात